माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम की जय रवि दीप हिरा दाविती देखणे रवि दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची या त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळितो साचार ब्रह्मादिका तापली चंदन निववितो कुळी तापली चंदन निववितो कुळी त्रिगुण तो काळी संत संग माय बापे पिंड पाडियेला माया जन्म मरण जाया संत संग संतांचा संग वारी जन्म दुःख संतांच्या वचनी वारी जन्म संतांचा संग वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळितो साचार ब्रह्मादिका तुका म्हणे जवडी न पाचारिता जावे संत चरण भावे रिघावया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळितो साचार ब्रह्मादिका विठला विठला कुंडली कवरदा माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु महाराज की जय महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो पांडुरंगा करू प्रथमानं पांडुरंगा करू प्रथमानं दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता विठला विठला रवि दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळितो साचार ब्रह्मादिका श्री सीताराम महाराज जामकर यांच्या कृपाशीर्वादाने व श्री हरिभक्तीपरायण राधाकिशन महाराज सावजी भंडारी असंच ना यांच्या शुभ हस्ते गेल्या 37 वर्षापासून सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचं या वर्षीचं हे 38वं वर्ष आहे. खरं म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा असं या आपल्या सप्ताहाचं स्वरूप आहे. संयोजक नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते हरिभक्तीपरायण चंद्रकांत महाराज सातोनकर की जे आज गैरहजर आहेत आहे ना गैरहजर आहे. श्री हरिभक्तीपरायण प्रल्हाद महाराज भंडारी हजर आहेत.
श्री हरिभक्तीपरायण अनिल महाराज रोकडे उपस्थित आहे. गाथा नेतृत्व सर्वश्री हरिभक्तीपरायण संदीपान महाराज शिवणगावकर. अरे वा. आणि दुसरे नेतृत्व आहे हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज हजर आहेत. हजेरी आहे बरं का आज तुमची. श्री हरिभक्तीपरायण दिगंबर महाराज काष्टे यांच्याकडे काय संस्थापक अध्यक्ष ज्ञानदीप आध्यात्मिक गुरुकुल आनंदी देवाचे कुठं आहेत ते हजर नाहीत. हरिपाठ नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते तुलसीदास महाराज सोयंजना श्याम महाराज आहेत ना. हो श्याम महाराज मधुकर महाराज. काकडा नेतृत्व आहे किशोर महाराज अच्युत महाराज. अशा पद्धतीने या ठिकाणी ज्यांच्या आशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे ते हरिभक्तीपरायण संत विष्णुदास नामदेव महाराज ढवळे यांच्या आशीर्वादाने व ज्यांच्या अमृतवाणीतून आपण भागवत कथा ऐकत आहात श्री हरिभक्तीपरायण वैभव महाराज जगताप. अशा पद्धतीने या ठिकाणी हा उत्सव चालू आहे. अत्यंत गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे महाराज काय महाराजांचं नाव विसरलं. शिवाजी महाराज. शिवाजी महाराज काकडे. हो आमचे हे महाराज हे महाराज. आता त्याचे नाव पाहून घ्या तुम्ही. हे सगळे महाराज तुम्ही पण हा आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आमचे श्रीनिवास महाराज आहेत. आमचे मोटरसायकल दुरुस्त करणारे महाराज आहेत. खरं म्हणजे ज्यांनी सोनं फार महाग केलं तेही आहेत. आमचे सचिन भाऊ आहेत आणि आपण सगळेजण आहात. खरं म्हणजे आजचा प्रवास फार लांबचा आहे तरी पण आपण अत्यंत प्रेमाने या अभंगावर चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग आहे. आपण नेहमीच कीर्तन ऐकताय. इथं उभं राहिल्यानंतर मला भावलं की आपण हा अभंग घ्यावा. मी काही ठरवून आलो नाही. ठरवून येण्याचं काही कारणही नाही. आपलीच माणसं आहेत काय ठरवून यावं लागतं नाही का. आणि म्हणून त्या अर्थानं नाही म्हणत मी. काय ठरवून यावं लागतं म्हणजे तो अर्थ नाही हा दुसरा अर्थ आहे. आणि म्हणून अशा अर्थाने या ठिकाणी हा अभंग घेण्याची इच्छा झाली आणि अभंग या ठिकाणी आपण म्हटला. खरं म्हणजे एखादं चरणही माझ्या पाठ नव्हतं पण ते आता होऊन जाईल धीरे धीरे. असा जवळजवळ किती चरणाचा अभंग आहे हा. 6 चरणाचा अभंग आहे. 7 का 6 6 चरणाचा अभंग आहे. या अभंगावर आपण आपल्या संकल्पित वेळामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विषय असा आहे की या अभंगामध्ये उभय स्वरूपाचं वर्णन आहे. मला जे भावलं आहे ते सांगतो. उभय स्वरूपाचं वर्णन आहे. उभय वर्णन हे शास्त्रामध्येही आहे आणि उभय वर्णन हे ग्रंथामध्ये आहे. शास्त्रसुद्धा उभयता वर्णन करत असते. वेदसुद्धा असं म्हणतो सत्यम वद धर्मंचर. तुम्ही सत्याने वागा तुम्ही धर्माने चाला नाही का असं म्हणते. मा सुराम पिब तुम्ही पिऊ नका. मांसम न भक्षेत आणि खाऊ नका. हे उभय वर्णन आहे की हे करा आणि हे करू नका. हे करा आणि हे करू नका. हे केलं तर पाप आहे हे केलं तर पुण्य आहे. हे जसं शास्त्र सांगते ना वेदामध्ये हे जसं वर्णन आहे ना तसं तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये सुद्धा हे वर्णन आपल्याला सापडते. पहा काय केलं पाहिजे. भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त. कशासाठी तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. हे तुम्ही करा. काय करा. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. हे तुम्ही करा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुम्ही करा. हे तुम्ही केलं पाहिजे. आणि काय नाही केलं पाहिजे. अनेकाचे कानी गुणदोष मना आणि. दुसऱ्याच्या गुणदोषाचा विचार आपण का करायचा नाही त्याचं कारण महाराजांनी एका ठिकाणी असं सांगितलं. कासया गुणदोष पाहू अनेकाचे आणि मज काय त्याचे उणे असे. मी दुसऱ्याचे गुणदोष पाहिल्यापेक्षा माझेच जर मी गुणदोष पाहत बसलो तर माझ्यामध्येच तर खूप गुणदोष आहेत.
फार मोठे दोष आहेत. आपण एकांतामध्ये आपण विचार करा, आपल्यातले दोष आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून मी नेहमी म्हणेल, आपण नेहमी आरसा दुसऱ्याला पाहण्याची सूचना करत असतो, पण आरसा आपणसुद्धा पाहिला पाहिजे. आरसा पाहणं फार महत्त्वाचं आहे. आपण आपल्याला पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून हे केलं पाहिजे आणि हे नाही केलं पाहिजे. शास्त्रामध्ये सांगितलं हे केलं पाहिजे आणि हे नाही केलं पाहिजे. ग्रंथामध्ये म्हणजे तुकोबारायांच्या ग्रंथामध्ये अभंगामध्ये सांगितलं हे केलं पाहिजे आणि हे नाही केलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला हे जसं उभय वर्णन आपल्याला दिसते, दोन्ही पद्धतीचं वर्णन दिसते, तसं या अभंगाची समीक्षा करत असताना या अभंगामध्ये सुद्धा आपल्याला दोन पद्धतीचा विचार महाराज सांगतायत. एका बाजूने जगताचा विचार सांगतायत आणि दुसऱ्या बाजूने संतांचा विचार सांगतायत. एक लक्षात ठेवा, महाराज एका ठिकाणी असं म्हणतायत की हे जरी आपल्याला सारखं दिसत असलं तर हे सारखं नाही. महाराज एका ठिकाणी असं म्हणतायत, आकाशामध्ये बघा तुम्ही, आकाशामध्ये तुम्हाला चांदण्याही दिसतात आणि चंद्रही दिसतो. खाणीमध्ये बघा तुम्ही, खाणीमध्ये तुम्हाला गाराही दिसतात आणि हिराही दिसतो. दह्यामध्ये बघा तुम्ही, दह्यामध्ये तुम्हाला ताकही दिसते आणि लोणीही दिसते. एकाच दह्यापासून एकाच आकाशामध्ये चंद्रही आहे आणि तारेही आहेत. आकाशाचे अंगी चंद्र तारांगणे, पण दोहीशी समान पाहू नये. चंद्र चंद्र आहे, तारे तारे आहे. अभिमान झाला ताऱ्यांना अमावस्येच्या दिवशी की प्रकाश आपला आहे म्हणून. नाही, पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्येच्या नाही, पौर्णिमेच्या दिवशी ताऱ्यांना अभिमान झाला आहे की हा प्रकाश आपला आहे, हा प्रकाश आपला आहे, हा प्रकाश आपला आहे. आपण प्रकाशित करतो सगळ्या पृथ्वीला, काय लख प्रकाश पडला आहे असा पौर्णिमेच्या दिवशी, कोजागिरीच्या दिवशी त्या ठिकाणी ताऱ्यांना अभिमान झाला आहे. चंद्र म्हणतो जरा 15 दिवस होऊ द्या, मग समजेल तुम्हाला की प्रकाश कोणाचा आहे. तुमच्या लक्षात आलं ना? पौर्णिमेचा जो प्रकाश आहे तो चांदण्याचा नाही, तो चंद्राचा आहे. अमावस्येच्या दिवशी चंद्र नाही म्हणून प्रकाश नाही, म्हणजे तो रात्री दिसतो. प्रकाश म्हणजे हा सूर्याचा नाही म्हणत नाही. रात्री जो दिसतोय ना तो प्रकाश चंद्राचा आहे, ताऱ्याचा नाही. आकाशामध्येच आहेत दोन्ही पण. चंद्रही आकाशामध्ये आहे, तारेही आकाशामध्येच आहेत, पण तारे तारे आहेत आणि चंद्र चंद्र आहे. तुम्ही जर खाण खणली ना तर आता एका खाणीमध्ये हिरा सापडला महाराज, त्याचं काय अब्जो रुपये किंमत आहे त्याची, आणि कोळशाच्या खाणी सापडला, कोळशाच्या खाणी सापडला. कधी गाराच्या खाणीमध्ये हिरा सापडतो, पण गारा गारा आहेत आणि हिरा हिरा आहे. पृथ्वीचे हिरा गार गोडी, हिरा गार गोडी, हिरा गार गोडी, पृथ्वीच्या पोटी, पृथ्वीच्या पोटी, पृथ्वीच्या पोटी, हिरा गार गोडी, पृथ्वीच्या पोटी. हे दोहीची संसाटी करुण आहे, दोहीची संसाटी करुण आहे. दह्याची अंगी, दह्याची अंगी, निघेता कलोनी, दह्याची अंगी. दह्याची अंगी, दह्याची अंगी, निघेता कलोनी, दह्याची अंगी. पृथ्वीचे पोटी हिरा गारगोटी, दोहीशी संसाटी करू नये. दोघीला सारखं कधी मानायचं नाही. गारा गारा आहेत आणि हिरा हिरा आहे. पुढे महाराज असं म्हणतायत, मला असं वाटतं की दुधाचं दही बनते नाही का, महिलांना माहीत आहे. त्याच्यामध्ये काय टाकावं लागतं? विरजण टाकावं लागतं. विरजण एवढं टाकावं लागतं, असं एक भगुनभर नाही का, एवढंसं विरजण टाकावं लागतं. ते टाकल्यानंतर त्याला मंथन लावावं लागतं. मंथन, मंथन माहीत आहे ना? मंथन असं उड्या मारून करायचं असते नाही का, मंथन.
मंथनाचा आवाज माहिती आहे का महाराज तुम्हाला कसा असतो? घुम घुम करीती घुम 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 करीती घुम घुम करती डेरे घुमती हा हा घुम घुम करती डेरे घुमती घुमती आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलते आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलते एक म्हणती साजनी तुम्ही लपवा गेलोनी एक म्हणते साजनी तुम्ही लपवा गेलो एक म्हणती साजनी तुम्ही लपवा गेलोनी एक म्हणते साजनी तुम्ही लपवा गेलो नकडे 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 बाई कृष्णाची करणी नकळे एक तर वाजवा. नकळे बाई कृष्णाची करणी कोणी कळोनी हागे सकये येईल चक्रपाणी कडून हागे हागे पाणी खास खांदोनी तुम्ही आता लपवा दुधानी दुधानी आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलते 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 मंथन करावं लागत होतं. त्या मंथनाचा आवाज कसा येत होता हे नामदेव महाराजांनी लिहिलं. बोलता चालता इतुक्यामध्ये हरी आला, कोणीही देव दृष्टी नाही देखिला, वरच्या वर देवलोनी खाऊन या गेला. नाही का? सूक्ष्म रूप धरुनी डेऱ्यामध्ये प्रवेशला, वरच्यावर देवलोनी खाऊन या गेला. लोणी का येत नाही म्हणून सुनीने विचारलं. सासूबाई लोणी येत नाही. सासूने सांगितलं उनवणी टाक. उनवणी म्हणजे गार पाणी. उनवणी म्हणजे काय हो सांगा ना. कोमट पाणी. तुम्हाला कसं काय माहित? उनवणी म्हणजे कोमट पाणी. टाकलंय सासूबाई. आता शिडवणी टाक. शिडवणी टाकलंय. उनवणी शिडवणी घालिता परिते लोणी येईना. काय झाले टोने सासूबाई कडे ना. काय झाले टोने सासूबाई कडे ना. कडे ना आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. मस्त गवळणी आहेत महाराज. अमृत महाराजांच्या तोंडून ऐकले आम्ही त्यावेळेला. म्हणायचे अमृत महाराज. एक मराठी एक कानडिया एक कोकणी एक मुसलमानी एक गुजरनी ऐशा पाच जणे थकविला. वेगवेगळे पद्धत वेगवेगळी. ऐशा पाच जणी थकविल्या गौडणी थकविल्या थकविल्या थकविल्या. एक एक संगतीने
थकविल्या एक एक संगतीने थकविल्या एक एक संगतीने एक एक संगतीने थकविल्या एक संगतीने थकविल्या एक संगतीने असू द्या. मंथनाबद्दल बोलत होतो. मंथनातून लोणीही निघतं आणि ताकही निघतं. ताकाची किंमत जास्त आहे, लोण्याची किंमत कमी आहे. तसं नाही, ताक जास्त असलं तरी किमतीने कमी आहे, लोणी कमी असलं तरी किमतीने जास्त आहे. लक्षात आलं तुमच्या? उभय वर्णन आहे. एकाच आकाशामध्ये आहेत चंद्र आणि तारे, पण ताऱ्याच्या ठिकाणी आपण सगळेजण आहोत आणि चंद्राच्या ठिकाणी संत आहेत. एकाच खाणीमध्ये आहेत गारा आणि हिरा. गारेच्या ठिकाणी आपण सगळेजण आहोत आणि हिऱ्याच्या ठिकाणी संत आहेत. एकाच दह्यापासून निघते ताक आणि लोणी. ताकाच्या ठिकाणी आपण सगळेजण आहोत आणि लोण्याच्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय आहेत. तुकोबाराय लोण्याच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून महाराज म्हणतायत, हो, तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीशी समान भजू नये. दोघांचं सगळं समान भजू नये. याचा अर्थ असा आहे की हे संत आहेत आणि खऱ्या अर्थाने हे असंत. याचा अर्थ हे जीव आहेत, हे सामान्य आहेत. सज्जनानो, तुकाराम महाराजांनी जसं सांगितलं ना, तसं नामदेव महाराजांनी सुद्धा सांगितलं. नामदेव महाराज असं म्हणतायत की तुमची नदी किती मोठी असली म्हणून काय ती समुद्र आहे. तुमची नदी किती मोठी असली म्हणून काय ते समुद्र आहे. आणि तुमच्या गावातला एखादा समुद्र नदी लोहे पैदा वाचन म्हणून लिंगा वाचन म्हणून लिंगा तनवती जगा मानसाच्या सारीखे नदी किती मोठी असली महाराज म्हणून काय सागर आहे. दगड किती चांगला असला म्हणून काय पिंड आहे. आणि एखादा माणूस लौकिकामध्ये किती श्रीमंत असला म्हणून काय तो साधू आहे. साधू आहे. साधू वेगळे असतात. खूप वर्णन करता येईल साधूचं आणि आपलं लक्षात ठेवा, फार वेगळे असतात साधू. हो, तुम्ही इथलेच आहे का? काय वय आहे आता? बापरे, भरपूर आहे. घरून काही निरोप आला का? नाही. तुम्हाला माहीत नाही का म्हातारी गेली? मी कशासाठी सांगतो लक्षात ठेवा. म्हातारा माणूस गेला तरी आपलं दुःख आपण करतो. घरातली एखादी व्यक्ती गेली तरी आपण दुःखी होतो. बरोबर आहे ना? आपण दुःख मानतो. आपण एखाद्या वेळेला देवाला दोष लावतो की देवा आमचा मुलगा आमच्या देखत जावा. आम्ही काय इतका परमार्थ करतो आणि आमच्या प्रपंचामध्ये ही आपत्ती आणली तू. कोण परमार्थ करे रे? कोण तुझं भजन करे रे का? बापाच्या खांद्यावर मुलाला पाठवलं तू. शरम नाही वाटत तुला? आम्ही इतकं भजन करतो तुझं तरी, असं आपण म्हणू महाराज. पण महाराजांचा 6 वर्षाचा संतू नावाचा मुलगा मेला. महाराजांची 13 वर्षाची 13-14 काय असेल ते 15 वर्षाची विठाई नावाची बायको अन्न करता मेली. महाराजांचा भाऊ सावजी निघून गेला. महाराजांच्या भावाने महाराजांना वाटा मागितला. महाराजांचे आईबापसुद्धा गेले. हो, अवघ्या 2 वर्षामध्ये 5 माणसं निघून गेले. वयाच्या 15व्या वर्षी 4 लाख रुपयाची सावकारकी करणाऱ्या महाराजांच्या घरातली माणसं 17व्या वर्षी अन्न करता मेली.
तरीसुद्धा महाराजांनी देवाला दोष नाही लावला, देवाची कृपा मानली. असं म्हणू आपण कधी सोयाबीनचे भाव कमी झाल्यानंतर बरे झाले म्हणून? असं म्हणूया आपण कधी की बाबा सोयाबीन पुरात वाहून गेल्यानंतर बरं झालंय म्हणून? असं म्हणू आपण कधी? नाही म्हणणार. पण महाराजांच्या प्रपंचावर एवढी मोठी आपत्ती आली तरीसुद्धा महाराज म्हणत होते, बरे झाले देवा, झाले दिवाळे, बरे या दुष्काळी पिळाली. घरी कोण कोण आहे? मुलं आहे. आणखी घरचे म्हणजे कोण? मला माहिती. घरचे म्हणजे कोण? बायको. जास्त प्रेमाने कोण बोलतो तुमच्याशी घरी? बायको सुद्धा शिव्या देत नाही? काय गोठ आहे राव, काय गोठ आहे, खोटं बोलताय तुम्हाला विचारतो मी, तुम्ही पक्षकार आहात माझे, तुम्हाला विचारतो मी, यांना सगळ्यांना विचारतो मी. असं म्हणत नाही कधी की तुम्हाला समजत नाही म्हणून? म्हणते वा वा, काय गोठ आहे. सज्जनानो, एखाद्याच्या जीवनामध्ये बाई जर कर्कशा भेटली तर आनंद मानतोय आपण. काय झालंय, काय पडलंय पदरामध्ये माझ्या, काय पाप केलं होतं मी की हे सांभाळावं लागते मला आता जन्मभर. महाराजांची बायको कर्कशा होती तरीसुद्धा महाराज म्हटले, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये, बरी हे दुर्दशा देवामध्ये, बरी ही दुर्दशा जनामध्ये, बरी हे दुर्दशा देवामध्ये. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरे झाले देवा बाईल कर्कशा. बरे हे दुर्दशा जनामध्ये, बरे हे दुर्दशा जनामध्ये, बरे हे दुर्दशा जनामध्ये. किती फरक आहे महाराजा, किती फरक आहे हा, किती मोठा फरक आहे हा. सांगू, खरं सांगतो, आपलं वाईट करणाऱ्याचं आपण चांगलं व्हावं असं कधीच म्हणत नाही महाराज. या ठिकाणी उभं राहून कीर्तन करत असलो तरी नाही म्हणत. आपलं वाईट चिंतन करणाऱ्याचं आपण कधीच चांगलं चिंतन करत नाही बघा, नाही करत आपण. पण जगत ज्ञानोबारायांच्या आईवडिलांना त्या काळातील धर्म मार्तंडाने देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं. अरे देहांत प्रायश्चित्त म्हणजे आत्महत्या ना, असं काय म्हणताय तुम्ही? करायला लावलं. तुमच्या मुलांना आम्ही पदरात घ्यावं असं वाटत असेल ना तर आजपर्यंत ग्रहस्थी लोकांनी संन्यास घेतलाय, पण संन्याशाने ग्रस्त आश्रम आजपर्यंत कधी स्वीकारला नाही. तुम्ही जर हा उलटा प्रवास केला असेल आणि संन्यास आश्रमातून तुम्ही ग्रस्ती झाला असाल आणि तुम्हाला जर 4 पोरं झाले असतील तर शास्त्रामध्ये तुमच्यासाठी कोणताच निर्णय नाही. आणि ज्यावेळेला शास्त्र निर्णय देत नाही त्यावेळेला फक्त एकच निर्णय असतो, एकच सजा असते, ती म्हणजे देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल तुम्हाला. मुक्ताबाई 2 वर्षाची असताना, वरचे 2-2 वर्षाच्या फरकाने मोठे असताना विठ्ठलपंत आणि रुक्मिणी निघून गेल्या. तात आणि मात गेली शे थोणी, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, निवृत्ती ज्ञानदेव कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मज लागी. मुक्ताबाईने स्वतः सांगितलंय महाराज. ऐका, ज्यांनी ज्ञानोबारायांच्या मायबापांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं त्यांच्यासाठी ज्ञानोबारायाने जय खळाची व्यंकटी सांडो हे मागितलं. एक गोष्ट सांगू का? चाणक्य म्हणतायत, चाणक्य असं म्हणतात, 2 माणसं देशद्रोही आहेत. श्रीमंत असून दान न करणारा आणि गरीब असून कष्ट न करणारा. गरीब असून जो कष्ट करत नाही आणि श्रीमंत असून जो दान देत नाहीत, हे 2 माणसं देशद्रोही आहेत असं म्हणतायत. गलाबद्धाम दृढाम शिलाम धनवंतम दातारम दरिद्रम अतपस्विनम. त्याच्या गळ्यामध्ये फार मोठा धोंडा बांधा आणि ज्या विहिरीला पाणी असेल त्या विहिरीत लोटून द्या. वर येण्याचा प्रयत्न करत ते सिद्ध वरून दगड टाका. हे कोण्या माणसाबद्दल बोललेत? जो श्रीमंत असूनही सप्त्याला वर्गणी देत नाही आणि जो गरीब असूनही कष्ट करत नाहीत, हे 2 माणसं देशद्रोही आहेत. हे मी बोलत नाही बरं, हे चाणक्य सांगतायत. आणि प्रल्हाद महाराज 2 माणसं स्वर्गापेक्षा उंच स्थान मिळवतात. ते 2 कोण आहेत?
गरीब असून दानाची इच्छा करणारा, दान द्यायचं नाही त्याने, मनापासून त्याने इच्छा करायची, त्याची इच्छा माझा प्रभू पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मनापासून इच्छा करायची. गरीब असून दानाची इच्छा करणारा. आणि पुढचा ऐका, भरपूर शक्ती असूनही क्षमा करणारा. शक्ती क्षमा नाही करू देत महाराज, शक्ती तर सजा देत असते. पदाची शक्ती असेल, पैशाची शक्ती असेल, सत्तेची श्रीमंतीची शक्ती असेल, संततीची शक्ती असेल, मला असं वाटतं की हे क्षमा नाही करत, ते शक्ती काहीतरी परिणाम करत असते. पण महाराज, शक्ती असूनही जे क्षमा करतायत ते फक्त संत असतात. शक्ती असूनही क्षमा करणे हा तर भाग आहेच, पण भरपूर शक्ती असूनही फक्त क्षमाच न करणे, ज्यांनी आपल्याला अपराध केलाय आपल्यावर त्याला मुक्त करणे हा संताचा स्वभाव आहे. हा संताचा फक्त क्षमा करून थांबत नाही, त्याला मुक्त करतात. एवन अंगावरी थुंकला प्रसाद देवोने मुक्त केला. अर्थात नाथबाबाबद्दल असं म्हटलं जाते. आणि म्हणून भरपूर शक्ती, केवढी मोठी शक्ती, केवढी मोठी शक्ती. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. रेडा मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. रेडा मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. साधकाचा माये बाप दर्शन हरे ताप. 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 सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा. 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 एवढी मोठी शक्ती असूनही क्षमा करतायत ते साधू आहेत. महाराज, खरं सांगू, साधू, मी खरं म्हणेल की साधूच्या जीवनामध्ये असे काही प्रसंग आहेत की ते कोण्याच नियमामध्ये बसत नाहीत. नियमामध्ये बसत नाहीत, कोण्याही नियमामध्ये बसत नाहीत. ते ज्ञान या नियमामध्ये बसत नाहीत, कर्म या नियमामध्ये बसत नाहीत, नाही बसत. ज्ञानाचा नियम वेगळा आहे, कर्माचा नियम वेगळा आहे, पण ते नियमाच्या पलीकडचा विचार त्यांच्या जीवनामध्ये आहे. मी खरं सांगू की मोक्ष जर पाहिजे असेल ना, तुम्हाला ज्ञान संपादन करावं लागेल. ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञानाशिवाय मोक्ष भेटणारच नाही, हा ज्ञानाचा नियम आहे, मोक्षाचा नियम आहे. ज्ञानाशिवाय मोक्षाचं नियत साधन जर कोणचं असेल, नियत साधन, तर ते फक्त ज्ञान आहे. ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत. आणि वेद बोले हात उभारोनी, वेदाने सांगितलंय की ज्ञानाशिवाय मोक्ष भेटतच नाही. पण सांगू, संतांचा महिमा असा आहे की संताला फक्त तुम्ही आलिंगन द्या. मोक्षाचा योजता जोडे, मोक्षाचा योजता जोडे. मोक्षाचा योजता जोडे, मोक्षाचा योजता जोडे. ऐसा संत
झाली बोलाया आलिंगनाने मोक्ष हा महिमा नाही. महिमा तर्काच्या पुढचा असतो. सांगू का, महिमा नियत नसतो महाराज. महिमा संबंधित नसतो. संबंधित असतो त्याला महिमा म्हणत नाही. नियत नसतो त्याला महिमा. खऱ्या अर्थाने जो संबंधित आहे त्याला महिमा नाहीत म्हणत. जो संबंधित नाही तो महिमा आहे. जो नियत नाही तो महिमा आहे. आणि की सांगू का, जो घटित नाही तो महिमा आहे. ऐका, जो घटित नाही तो महिमा आहे. घटित असेल तो महिमा नाही. जी गोष्ट घटित नाही तो महिमा आहे. खऱ्या अर्थाने काही गोष्टी घटित असतात, काही गोष्टी अघटित असतात. ऐका, काही गोष्टी घडणाऱ्या असतात, काही गोष्टी खऱ्या अर्थाने अघटित आपण त्यांना मानतो. अघटित काही गोष्टी असतात, काही गोष्टी अघटित असतात. अरे त्या परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. लोखंडाचं सोनं होतं. ही गोष्ट घटित आहे. ही गोष्ट घटित आहे, घडणारी नाही, अघटित आहे. एखाद्या दगडाचा स्पर्श लोखंडाला व्हावा आणि त्या लोखंडाचं सोनं व्हावं ही गोष्ट घटित नाही, हे अघटित आहे. अघटित आहे. तुमच्या लक्षात आलं ना, घटित आणि अघटित. जे घडण्यासारखं आहे ते घटित, जे घडण्यासारखंच नाही ते अघटित. म्हणून आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने, हा त्या परिसाचा महिमा आहे की जो घटित नाही. आणखी सांगू का, ऐकताय म्हणून सांगतो, महिमा संबंधित नसतो. काही गोष्टी संबंधित आहेत, महिमा संबंधित नसतो महाराज. असंबंधी आहे तो महिमा आहे. असंबंधित आहे महिमा, असंबंधित आहे. अरे कासवाची पिलं असतात पाण्यामध्ये, कासवीन बाहेर असते आणि कासवीन त्या पिलाकडे पाहते आणि त्या पिलाचं पोषण होते. ही गोष्ट संबंधित आहे? नाही, असंबंधित आहे. आणि कासवीने पाहिल्यानंतर त्या पिलाचं पोषण होणं हा खऱ्या अर्थाने त्या कासवींचा आणि त्या पिलाचा महिमा आहे. विठ्ठल विठ्ठल काही गोष्टी घटित असतात पण महिमा अघटित असतो. काही गोष्टी संबंधित असतात, महिमा असंबंधित असतो. काही गोष्टी काय म्हणतात, नियमित असतात, महिमा बऱ्याचदा अनियमित असतो. असा काही नियम आहे? असा काही नियम आहे? अशी काही घटना घडू शकते? अरे बाबा, आपले मुलंसुद्धा आपलं ऐकत नाहीत, हा आपला महिमा आहे. बरोबर आहे ना? आपले मुलं आपलं ऐकत नाहीत, हा आपला महिमा आहे. आणखी कोण कोण ऐकत नाही आपलं? बायको ऐकत नाही, हा आपला महिमा आहे. आपला महिमा आहे. आपली बायको आपलं ऐकत नाही. चोपदार तुमचं कसं काय ऐकते का? नाही. हा आपला महिमा आहे. पण तुम्हाला खरं सांगू, ज्ञानोबारायांच्या म्हटलं भिंत ऐकत होती. संत महिमा वर्णू किती निर्देव चालविले भेंते, निर्देव चालविले भेंते, निर्देव चालविले भेंते. संत महिमा वर्णू किती निर्देव चालविले भेंते, निर्देव चालविले भेंते, निर्देव चालविले. संत महिमा वर्णू किती निर्देव चालविले भेंते, निर्देव चालविले भेंते, निर्देव चालविले भेंते. महिमा वर्णू किती निर्देव चालविले भेंते, चालविले भेंते, निर्देव चालविले भेंते, चालविले आलिंगनाने मोक्ष भेटतो. जो ज्ञानाशिवाय भेटत नाही तो आलिंगनाने भेटावा, हा संतांच्या आलिंगनाचा महिमा आहे. अरे आपल्या मतलब आपल्या घरातली माणसं ऐकत नाहीत, ज्ञानोबारायांच्या मतलब भिंतीने ऐकावं, हा खऱ्या अर्थाने ज्ञानोबारायांच्या शब्दाचा, ज्ञानोबारायांच्या तपाचा, साधनेचा महिमा आहे. असा जर संताचा महिमा असेल
तर महाराज म्हणतात मी त्याचं काय वर्णन करू. त्यांचा महिमा वर्णू मी पामारा, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामारा, वर्णू मी वर्णू मी पामारा, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामारा, ब्रह्मादिका त्यांचा महिमा काय वर्णू मी पामारा, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामारा, त्या संतांचा महिमा मी काय वर्णन करू, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. महाराज तसे पामर आहेत का हो? नाही. महाराज कसे पामर असतील. महाराज आपला पक्ष घेऊन महाराज बोलत आहेत की बाबा रे तुम्ही काय संतांचा महिमा जाणणार. लक्षात ठेवा संतांचा महिमा अत्यंत घटित आहे, नाही का, घटित आहे. महाराज म्हणतात अरे नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नोहे हाता माने महिमा संतांचा, 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 नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, मूर्ती जेवी, मूर्ती देवी, मूर्ती देवी, मूर्ती आता मान्य महिमा संतांचा, हे आता मान्य महिमा संतांचा, आता मान्य महिमा संतांचा, महिमा आम्ही मेलो साला एक तासभरचा. बघा हा महिमा आहे. खरं सांगू का, महिमा हा विषय निघला म्हणून सांगतो. एक संतांचाही महिमा आहे महाराज. खरं सांगू का, तीर्थाचा सुद्धा एक महिमा आहे. तीर्थाचा एक महिमा आहे. म्हणून तीर्थाला तुम्ही पंगत दिली पाहिजे. तीर्थाला पंगत जर दिली तर त्याचा महिमा सांगतो. एक शीत दिलेल्या अन्न होय कोटी कुळाचे धरण, कोटी याग केले पूर्ण, आणि हे महिमानं
क्षत्रीचे किंवा तीर्थीचे हे महिमा 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 म्हणून पंक्ती देत जा जरा. तुम्ही जर क्षेत्रामध्ये पंगत दिली तर मला असं वाटते त्याचा महिमा असा आहे, एक शीत दिलं तर कोटी कुळाचा उद्धार होतो. हा तीर्थाचा महिमा आहे. नामाचा महिमा माहीत आहे महाराज? नामाचा महिमा कपी कुळा उद्धारिले मुक्त केले राक्षसा. कपी कुळा उद्धारिले मुक्त केले राक्षसा. केले राक्षसा. कपी कुळा उद्धारिले मुक्त केले राक्षसा. केले राक्षसा. बरोबरच आहे, पण थोडं त्यातलंच एक प्रमाण आहे. आठवा, मला थोडी विश्रांती भेटते. तुझ्या नामाचा महिमा. करू नका काही, विसरू नका नाम, विश्रांतीचे धाम नाम आहे. महिमा शब्द आलं पाहिजे ना त्याच्यात. विठाला विठाला मी तो अल्पमती हिना अल्पमती हिना. काय वर्णो तुमचे गुणा. काय वर्णो तुमचे गुणा. उदकी तारीले पाषाण हे महिमान नामाचे. उदकी तारीले पाषाण हे महिमान. उदकी तारीले पाषाण हे महिमान. मी तो अल्पमती संत भेटीचा महिमा, संत संगतीचा महिमा, खऱ्या अर्थाने संत आलिंगनाचा महिमा, संत परोपकाराचा महिमा, तीर्थीचा महिमा, नामाचा महिमा, असे अनेक महिमा आपल्याला पाहता येतील. महाराज म्हणतात, मी काय वर्णन करू? न कडे तो साचार ब्रह्मादिका. ब्रह्मादिकाला सुद्धा तो समजणार नाही असा संतांचा महिमा आहे, असं महाराज या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतायत. काय वर्णन करू असं म्हणतायत, पण पहिल्या चरणामध्ये रवी दीप हिरा दाविती देखणे. 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 अदृश्य दर्शने संताची. अदृश्य दर्शने संताची. त्यांचा महिमा काय वर्णनी पामरे. त्यांचा महिमा काय वर्णनी पामर. अदृश्य दर्शने
महाकाय वर्णु मी पामर वर्णु मी पामर वर्णु मी पामर रवी दीप आणि हिरा दाविती पण देखणे दाविती आहे, त्याला किंमत नाही असं नाही, दाखवण्याची किंमत त्यांच्याकडेच आहे ना. कोण दाखवतो आपल्याला दिवसा? रवी दाखवतो. कोण दाखवतो आपल्याला रात्री? दिवा दाखवतो. पूर्वीच्या काळीमध्ये कोण दाखवत होतं? राजांच्या महालामध्ये हिरा दाखवत होता. दाखवण्याचं काम करतो प्रकाश देऊन. तो सूर्य आहे, रवी आहे, हिरा आहे आणि दिवा आहे. हा जर दिवा आता नसताना दिसलंच नसतं, आपल्याला दिसलंच नसतं. सूर्य जर दिवसा नसताना तर दिसलंच नसतं आपल्याला. डोळे असून सुद्धा दिसलं नसतं. कोण म्हणते डोळे असल्यानंतर दिसते? अंधार असल्यावर डोळे असूनही दिसत नाही. आपल्याला दाखवण्याचं काम कोण करते? रवी करतो, हिरा करतो आणि दिवा करतो. पण आता ऐका, रवी दाखवण्याचं काम करतो? नाही, सांगतो तुम्हाला. रवी, दीप आणि हिरा हे दाखवण्याचं काम करतायत असं आपल्याला म्हणता येणार नाही. ते सगळंच आपल्याला दाखवत नाहीत. शास्त्र असं सांगते, अतिसामिप्यात. एखादी गोष्ट जर डोळ्याच्या अत्यंत जवळ असेल तर रवी असून सुद्धा दिसत नाही. डोळ्यातलं काजळ दिसते डोळ्याला? डोळ्यातलं काजळ डोळ्याला दिसते? नाही दिसत. त्याहीपेक्षा एखादा वाचनासाठी तुम्ही जर असा एकदम पेपर लावला डोळ्याला तर दिसते. अतिसामिप्यात. अति जवळची वस्तू डोळे असून सुद्धा दिसत नाही. अति जवळची वस्तू सूर्य असून सुद्धा दिसत नाही. लक्षात आलं ना तुमच्या? अति जवळची वस्तू दिवा असून सुद्धा दिसत नाही. कोण म्हणते दिव्याने दिसते? अति जवळचं दिसत नाही. दुरात, अति दुरात. अति दूरची वस्तू सुद्धा सूर्य असूनही दिसत नाही. विमान आपण खालून पाहत असतो. पाहता 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 ते दूर जाते आणि दूर गेल्यानंतर आपल्याला दिसत नाही. सूर्यही आहे, डोळेही आहेत, पण दूर असल्यामुळे दिसत नाही. दूर असल्यामुळे दिसत नाही. व्यवधानात एखादी गोष्ट जर भिंतीच्या पलीकडून चाललेली असली तर ह्या ठिकाणी आपल्याला जवळ असून सुद्धा दिसत नाहीत. मधात काहीतरी प्रतिबंध आहे. सूर्य असून सुद्धा दिसत नाही. इंद्रिय घातात. इंद्रियाचा जर घात असेल, इंद्रिय जर नसतील, डोळे जर नसतील तर सूर्य असून सुद्धा दिसत नाही. सूर्य सुद्धा इंद्रिय घातात. एखादा माणूस जर बहिरा असेल तर कान असून सुद्धा ऐकू येत नाही. कान असून सुद्धा. काय झालं बघा? झालं याचं कीर्तन काय 5-10 मिनटं राहिलं फक्त. एक माणूस मेंढपाळ आपल्या मेंढ्याच्या पाठीमागं निघाला. एका मेंढीला त्याने दगड मारला. दगड मारल्यानंतर ती मेंढी पांगळी झाली, म्हणजे मोडली. मोडल्यानंतर ती आता तिथं कशी काय ठेवणार? दुसऱ्या मेंढ्या फार दूर निघून जातील म्हणून त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. बरं का देवा, अशी खांद्यावर घेतली. मोडलेली होती. समोरून एक माणूस आला. माणूस आल्यानंतर त्याला असं वाटलं की हे मेंढी घेऊन आता या मेंढ्यांमागं चालणं ही गोष्ट जरा अवघडच आहे. म्हणून तो म्हटला की हे मेंढी आपण याला देऊन टाकू. तो म्हटला हे मेंढी घे. तो पुढचा म्हणतो मी तुझी मेंढी मोडली नाही. हा म्हणतो हे मेंढी घे, तुला राहू दे, तुला तू घरी सांभाळ, हे दुरुस्त कर, चांगलं होईल, त्याची किंमत मिळेल. तो म्हटला मी तुझी मेंढी मोडली नाही. तुमच्या लक्षात आलं का? हा म्हणतो मेंढी घे, तो म्हणतो मी मेंढी मोडली नाही. याचं कारण हा मेंढी घे म्हणणाराही बहिरा होता आणि मी मेंढी मोडली नाही म्हणणाराही बहिरा होता. हा म्हटला मेंढी घे, तो म्हटला मी मोडली नाही. हा म्हटला घे, तो म्हटला मी मोडली नाही. शेवटी त्या मेंढपाळाला राग आला आणि त्याने कानाखाली जाळ काढला. जसा कानाखाली जाळ काढला तसं दोघांनाही राग आला आणि रागारागाने दोघंही गावात गेले पाटलाजवळ न्याय करायला. पाटलाजवळ न्याय करायला गेले दोघंही पाटलाजवळ न्याय करायला गेले. पाटीलबा चावडीवर येऊन बसले होते. हा म्हणतो हे मेंढी घे, तो म्हणतो मी मेंढी मोडली नाही पाटीलबा. हा म्हणतो अरे मी याला मेंढी द्यायला तयार आहे. तो म्हणतो मी मोडलीच नाही ना, मी मोडलीच नाही तर मी कसं काय खरं म्हणजे दुरुस्त करून देऊ, त्याचे पैसे देऊ. हा म्हणतो मेंढी घे, तो म्हणतो मी मोडली नाही. त्यावेळेला पाटीलबा म्हटले, त्यांना 2 बायका होत्या, भांडणं झाले होते. दोन्ही बायका घराच्या बाहेर काढून दिल्या होत्या. ते पाटील म्हटले की तुम्ही मला किती समजून सांगा पण मी आता त्यांना घरात घेणार नाही. काही संबंध याचा?
काही संबंध आहे? आहे काही संबंध? काही संबंध नाही. इंद्रिय घातात. तिघही जण बहिरे आहेत. बहिरे. आमची कथा होती ब्रह्मपुरीला महाराज, खूप जुनी काळ. हो, आम्ही आमच्या कलाकाराजवळून 200-200 रुपये उसने घेतले होते भाड्याला. हो, अशी कथा आमची. अरे मला भाड्याला तर द्या म्हटलं बावा, पण त्या भाड्याने दिले भाड्याला तरी. आणि कथा होती 5 माणसं कथेला, 5 माणसं. आणि एका माणसाला मी 2-4 दिवस कथा झाल्यावर विचारलं, काय कशी काय कथा? तो म्हटले, खरं सांगू का महाराज, माझं काही कथेत लक्ष नसते. म्हटलं या 4 जणाला विचारा ना, हे 4ही बहिरे आहेत म्हणे. कोण सांगणार तुमची कथा कशी होते म्हणून. इंद्रियाचा घात असेल तर सूर्य असूनही दिसत नाही. लक्षात आलं का तुमच्या? जवळ असेल तर सूर्य असूनही दिसत नाही. दूर असेल तर सूर्य असूनही दिसत नाही. डोळे नसतील तर सूर्य असूनही दिसत नाही. याचा अर्थ असा आहे, रवी, दीप आणि हिरा देखण्या गोष्टीला सुद्धा दाखवू शकत नाही. चला आपण म्हणू, रवी, दीप, हिरा दाविती देखणे. जी देखणी गोष्ट असेल, अतिसूक्ष्म, अत्यंत बारीक वस्तू नाही दाखव सूर्य, नाही दाखव. अतिसूक्ष्म असेल तर सूर्यसुद्धा दाखवू शकत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जे दिसते ते सूर्यामुळे दिसते आपण म्हणू, पण जे देखणं असेल, जे दिसण्यासारखं असेल तेच हे दाखवू शकतायत. पण संत मात्र अदृश्य दाखवत आहेत. अदृश्य दर्शने तापली या चंदन निवतील कुडी, तापली चंदने निवतील कुडी, तापली निवतील कुडी, तापली चंदने निवतील कुडी. गुणद साडी संत संगे, तिरगुणद गाडी संत संगे. काय त्यांच महिमा वरुणी पार, त्यांचा महिमा काय वर्णुने पामार, त्यांचा महिमा दर्शन करून देत आहेत संत. म्हणून काय त्यांचा महिमा वरून मी पामर. काय होते महाराज? कारण असेल ना तर कार्य असतं. झालंय माझं कीर्तन, तुम्ही सुज्ञ आहात, मलाही थोडं चिंतन आठवलं म्हणून सांगतो. कधी कधी कारण अदृश्य असतं तर कार्य दृश्य असतं. कधी कारण अदृश्य आहे पण कार्य दृश्य आहे. ऐका बरं का, एवढं ऐका. कारण अदृश्य आहे म्हणजे अदृश्यातून सुद्धा दृश्याचा व्यवहार होतो. अदृश्यातून दृश्याचा व्यवहार होतो. मी प्रमाण सांगेल तुम्हाला, अदृश्यातून दृश्याचा व्यवहार कसा होतो. महाराज असं म्हणतायत, भाग्याचा उदय आणि ते हे जोडे संत. भाग्य काही दृश्य आहे का? भाग्य काही दृश्य आहे का? भाग्य काही तुम्हाला दिसते का? भाग्य अदृश्य आहे पण संतांचे पाय जोडणं हे दृश्य आहे. कारण अदृश्य आहे पण कार्य मात्र दृश्य आहे. आता हे सांगावं कुठं? इथं जर नाही सांगितलं तुम्हाला तर आता सांगायचं कुठं आम्ही? हे सांगितल्यावर आम्हाला माहीत आहे आमचे पाकिटं कमी होतात, पण आता सांगावं तर लागेल. जाऊ द्या तिकडे तो विषय. ते नाही बरं का, ते तुम्ही म्हणता तसं नाही. अर्थात कारण दृश्य आहे, कारण अदृश्य आहे पण कार्य मात्र दृश्य आहे. सांगतो तुम्हाला. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. पुण्य काही दृश्य आहे का? पुण्य अदृश्य आहे पण संत चरण पावलो हे मात्र दृश्य आहे. तिळे तिळे पुण्य साचा पडे, जरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संताचा. तिळा तिळाने पुण्य साचणं हे अदृश्य आहे पण संत जोडणं हे दृश्य आहे. अदृश्यातून दृश्याचा व्यवहार होतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
पूर्वजन्मी सुकृते थोर केली पुढे ते मज आजी फळासी आली परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संतासी अदृश्यातून दृश्याचा व्यवहार कर्म कारण अदृश्य आहे कार्य मात्र दृश्य आहे कधी कधी दृश्यातून अदृश्याचा व्यवहार होतो सांगू का प्रमाण सांगू का सांगा 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 म्हणजे सांगतो ना अदृश्यातून दृश्याचा व्यवहार होतो कारण आहे अदृश्य आणि नाही कारण आहे दृश्य आणि कार्य आहे अदृश्य पाप ताप दैन्य जाये उठा उठी आणि झाली या भेटी हरिदासाची कारण हरिदासाची भेट आहे पण कार्य मात्र पाप ताप आणि दैन्य पापही अदृश्य आहे तापही अदृश्य आहे आणि दैन्य कारणही दृश्य आणि कार्यही दृश्य आता तुम्ही सांगा प्रमाण मी सगळं मी सांगू का आता विठ्ठल 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 कारणही अदृश्य आणि कार्यही अदृश्य कृपा कटाक्ष निहाळिले आपुल्यापदी बैसविले कारणही अदृश्य आहे आणि कार्य अदृश्य आहे कृपा कटाक्ष निहाळिले हे अदृश्य आहे आणि आपुलेपदी बैसविले हे सुद्धा अदृश्य आहे म्हणजे अशा पद्धतीने व्यवहार होत असतो या ठिकाणी जो व्यवहार आहे तो असा आहे अदृश्य दर्शने संतांची या संत हे दृश्य आहेत देत आहेत ते अदृश्याचं दर्शन करून देत आहेत अदृश्याचं अदृश्य काय आहे आत्मा हा अदृश्य आहे समाधान हे अदृश्य आहे समाधान हे अदृश्य आहे महाराज ते त्याचं त्याने भोगायचं असते ते मिळवून देण्याचं काम संत करतायत समाधान असं समाधान नाव वेगळं आहे हो समाधान नाव वेगळं आहे आणि समाधान भेटणं फार वेगळं आहे ते आतून भेटलं पाहिजे एका टॉलचं नाव होतं समाधान टिस्ट काय समाधान हॉटेल होतं बघा समाधान समाधान हॉटेल 2 गिराईक गेल्यानंतर गरम काय रे गरम पोरं महाराज ते इस्तवाय म्हणे गरम इस्तवाय म्हणे गरम हॉटेलचे पोरं ते सगळ्यात गरम काय म्हणे इस्तवाय ते त्याचे पुढचे होते म्हणे दे 2 प्लेट खेड्यातले होते त्याने आणले खरं 2 प्लेट ठेवलं त्याच्या पुढे हे महाराज खेड्यातले असल्यामुळे फार पुढचे होते त्याने बिळ्या काढल्या विस्तरावर पेटावल्या वडल्या मस्त निघून गेले ते हॉटेलवाले पाहतच राहिले माझ्या बदमाश हॉटेलचं नाव समाधान असलं म्हणून काय समाधान आहे त्या हॉटेलमध्ये घराचं नाव असलं समाधान म्हणून काही समाधान आहे समाधान हा विषय अंतकरणाचा आहे त्याचं दर्शन करून देण्याचं काम संत करतायत अदृश्य दर्शने संतांची या त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकडे तो साचार ब्रह्मादिका महाराज असं म्हणतात तापली चंदन निववितो कुडी कुडी म्हणजे तेलालाही म्हणतायत कुडी म्हणजे देहालाही म्हणतात तापलेलं चंदन तापले चंदन निववितो कुडी अर्थात कुडी जर आपली तापलेली असेल तर चंदन त्याला निवांत करते पण त्रिगुणोतो काळी संतसंग त्रिगुण संतसंग हे सत्व रज आणि तम या त्रिगुणाला आपल्या शरीरातून काढण्याचा भाग करतायत खऱ्या अर्थाने काढतायत म्हणून त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका पुढे कोणचं प्रमाण आहे माय बापे पिंड पडेला माया माय बापे जाये संत संगे जन्म मरण जाये संत संगे माय बापे पिंड पायला माया जन्म मरण जाया संत संगे जन्म मरण प्रेमामुळे मायबाप हा पिंड पालन करत असतात हा पिंड आहे याला कितीही पालन केलं तरी मला असं वाटतं याचं जाणं एक दिवस निश्चित आहे एक दिवस याचं जाणं निश्चित आहे याला गेल्याशिवाय पर्याय नाही याला परता नाश आहे याला आश्रय नाश आहे याला स्वभाव नाश आहे हे स्वभाव काय
हे स्वभावता नाही का काय म्हणता हे नाशवंतची स्वभाव आहे म्हणून इत्वातून जावे पंडू कुमारा. आणि म्हणून या ठिकाणी याला तिन्ही नाश असल्यामुळे या खऱ्या अर्थाने हा पिंड पाडण्याचा प्रयत्न मायबाप करत असतात. मायेबापी पिंड पाडियेला माया, पण जन्म मरण ते निवारण करू शकत नाही. संत हे जन्म मरण निवारण करतात. या पिंडाचं जन्म मरण निवारण करण्याचं काम संत करतायत. म्हणून त्यांचा महिमा काय वर्णमी पामर. संतांचे वचन संतांचे वचन संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण. आता मिष्टान्न जर खाल्ले ना तर फक्त सकाळची भूक निवारण होते महाराज. आमचे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे. ते असं म्हणायचे प्रल्हाद महाराज की अरे मी एकट्याने गड्या 20 क्विंटल ज्वारी खाल्ली म्हणे आजपर्यंत. 10 क्विंटल गहू खाल्ले, 10 क्विंटल गहू खाल्ले, 20 क्विंटल ज्वारी खाल्ली, 2 क्विंटल बाजरी खाल्ली नाही का. 20 क्विंटल असं सांगायचे ते गणित. किमान 2-4 क्विंटल तरी साखर खाल्ली म्हणे मी. अजूनसुद्धा मी उपाशीच आहे. मला आता कीर्तन झाल्यावर जेवण करायचं आहे. इतकं खाल्ल्यानंतर सुद्धा जो उपाशी राहतो ना तो हा देह आहे. हा देह नाही का. मिष्टान्न ते भूक निवारण. एखाद्या वेळेला सकाळची भूक निवारण केली मिष्टान्न तरी दुपारची आहेच, दुपारची भूक निवारण केली तरी संध्याकाळची आहेच. पण लक्षात ठेवा काय प्रमाण संतांचे वचन संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण. खऱ्या अर्थाने मिष्टान्न फक्त एका वेळेची भूक निवारण करते, पण संतांचं वचन मात्र जन्म मरणापासून मुक्त करते. जन्म मरणापासून जर संतांचं वचन मुक्त करत असेल तर मला असं वाटते की त्यांचा महिमा मी काय वर्णन करू. त्यांचा महिमा काय वर्ण मी पामर न कडे तो साचार ब्रह्मादिका विठोबा. जन्म मरणाचं दुःख जर ते निवारण करत असतील, अदृश्याचं दर्शन जर ते आपल्याला करून देत असतील, खऱ्या अर्थाने संतांचे चरण हे जर त्रिविध तापाची आपल्यापासून मुक्त करत असतील तर महाराज म्हणतात त्या ठिकाणी तुम्ही बोलावण्याची वाट पाहू. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. संत चरणी भावे संत चरणी भावे रिघावया, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. संत चरणी भावे रिघावया, संत चरणी भावे रिघावया, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. माताय वर्णु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीश्वर माऊली. अभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न केला. बरोबर असेल ते माझ्या गुरुजनांचं आहे, अयोग्य असेल ते माझ्या अल्पमतीच आहे. अत्यंत प्रेमाने हा उत्सव 38 वर्षापासून चालू आहे. हा असाच अखंड चालत राहावा. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी श्रोते
बऱ्याच ठिकाणी श्रोते असतात आणि काही सरवते असतात. ही चाल अशी पाहिजे होती, हे प्रमाण असं पाहिजे होतं, हा माईक असा पाहिजे होता, हा लाईट इकून पाहिजे होता. हे सरवते काही बिचारे श्रोते. पण या ठिकाणी असलेले कमी असले तरी सगळे श्रोते. अत्यंत श्रवणाची आपली जी आवड आहे ही अशाच पद्धतीने टिकली पाहिजे. ही अशी जर टिकली ना तरच अभंग समजतील ना, आम्हालाही अभंगावर बोलण्याचा योग येईल, नाही का? नाहीतर आता आमचं काय जसं कसं आहे बघा, असं आता काय करावं, चाला लागते, नाही का? आणि म्हणून खऱ्या अर्थाने असं श्रवण असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. असे गुणीजन, असं सगळं उत्तम आपल्या या कार्यक्रमामध्ये आहे. हे आपल्या कार्यक्रमाचं वैभव आहे, आपल्या सप्ताहाचं वैभव आहे. खरं म्हणजे आजचा खूप जास्त प्रवास झाला, उलटा झाला. आम्ही तिकडे गेलो होतो, ते ज्याच्या ते गायी वाहून गेल्यात ना, 40 जवळजवळ 35-40 गायी वाहून गेल्यात काहीतरी. त्याला थोडी मदत करायचं होतं तिकडे जाऊन, आणखी इकडे असं नाही. आपल्या जोग महाराज संस्थेची मदतसुद्धा आपल्या सगळ्या वारकऱ्यांच्या वतीने जोग महाराजांच्या नावाने आजच मुख्यमंत्र्याला आपण मदत केली आणि पूरग्रस्तांना ती मदत आपण केली. महाराज लोक काय करतायत असं काही लोक विचारत आहेत. अरे महाराज लोकसुद्धा काय करतात म्हणजे करत असतात. मागच्या वर्षी आमच्याकडे पूर आला महाराज. आमचे 5-7 गावं त्या पुरामध्ये वाहून गेले. काठाकाठाचे सगळे घरं गेले 5-7-10 गाव असे सलग. आणि बघा आम्ही महाराज त्या ठिकाणी 55 कुटुंबाला 5-5 हजार रुपये दिले. 55 कुटुंबाला 5-5 हजार रुपये. आणि त्या ठिकाणी जवळजवळ 10-12 क्विंटल शिदा त्यांना त्या ठिकाणी दिला आहे. आपण शेतकऱ्याचेच आहोत. आमचे कथा कीर्तनं कहणारेसुद्धा शेतकरीच आहेत. ज्यावेळेला शेतकरी अडचणीत असतील त्यावेळेला आपणसुद्धा त्याला मदत केली पाहिजे. आणि म्हणून जोग महाराजांच्या नावाने ती मदतसुद्धा आज आपली मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये त्या ठिकाणी जमा झाली. हा उत्सव असाच चालावा ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि थांबायचं ना. विठ्ठल जय जय विठ्ठल.